सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हिची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हिची ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हिची ध्यान शिव भोळा चक्रवर्ती भोळा ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हिची ध्यान कमी करायचा बेस द्या थोडा बेस प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचे महामेरू 17व्या शतकातील तत्वज्ञानाचं ज्ञानपीठ महान तत्वज्ञ विभूती आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु वारकरी संप्रदायाचा श्वास आणि ध्यास असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय देवाचं मंगल चरण गातात देवाची सुंदरता या अभंगाच्या माध्यमातून व्यक्त करतात निवडलेल्या अभंगाला अर्थाने पूजण्या अगोदर अल्पसा परिहार गेल्या 13 वर्षापासून अखंडपणे चालत असलेला हा आपला अखंड हरिनाम सप्ताह यंदाचं हे 14वं वर्ष 14व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना आज पहिल्याच दिवसाचं कीर्तन पुष्प पहिल्याच दिवसाची कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ सर्वांच्या वतीने तथा आपल्या गावातील याचा आवाज कमीच करा थोडा घुमतोय असा कमी थोडा कीर्तनकार कथाकार त्याचप्रमाणे गायनाचार्य मृदंगाचार्य हरिभक्तपरायण रामदासजी महाराज ढमाले महाराजांच्या माध्यमातून आज या ठिकाणी पहिल्याच दिवशीची कीर्तन सेवा करण्याचा योग आला आज पहिलंच कीर्तन आहे बरं का आणि तरी सुद्धा आपण थंडीमध्ये इथे येऊन उपस्थित झालात खरोखर मेळेश्वर भगवंताच्या दरबारामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित आहात आणि भगवान शंकरावरती आपली म्हणजे आता झालंय असं प्रदीपजी मिश्रांच्या माध्यमातून महादेवाची भक्ती एवढी वाढली गेली खरं तर पहिले कोणी महादेवाच्या मंदिरामध्ये जात नव्हतं का जात होतं महिला मंडळ आणि आता तुमची एवढी लाईन लागते की मला म्हणजे पुरुष मंडळींना लांबूनच दर्शन घ्यावं लागतं असं खेडोपाडी प्रत्येक गावोगावी त्या ठिकाणी असं झालंय आणि खरोखर शिव महापुराणाचं महात्म्य असेल शिव महापुराण काय आहेत महादेवाचं महत्व काय आहेत हे शिवपुराणातून आणि महादेवाच्या महात्म्यातून आपल्याला या ठिकाणी कळून येत आहेत वास्तविक पाहता मेळेश्वर भगवंताच्या प्रांगणामध्ये आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत उपस्थित सर्व गुणीजन गायक वादक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांनी पहिली सुंदर चाल गायली आपल्याच परिसरातील असणारे हरिभक्तपरायण काकासाहेब महाराज असतील त्याचप्रमाणे काकासाहेब महाराज लोखंडे ज्ञानेश्वर महाराज काळे श्रीखंडे काकासाहेबजी महाराज श्रीखंडे ज्ञानेश्वरजी महाराज काळे बुधासिंग राजपूत नाही का आता इकडे काय आमचे आबाराव महाराज नाचिन विलून आलेली मंडळीत काही नाही का आणि आमच्या ज्ञानाई गुरुकुल वारकर शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी मला इथं आल्यानंतर राम महाराजांनी असं सांगितलं म्हणे महाराज
या गावामध्ये जसे आळंदीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या दरबारामध्ये मुलं मधुकरी मागतात, तसे हे मुलं तुमच्या गावामध्ये मधुकरी मागतात. खरंय बरं का. आणि काय महाराज, मधुकरी मागल्याशिवाय जीवन नाही बरं का. हे जे ज्ञान आहेत ना, हे ज्ञान मधुकरी मागितल्याशिवाय नाहीत. मी 15 वर्ष आळंदीत होतो. या विद्यार्थ्या एवढा असताना मी 7वीला आळंदीत गेलोय. 15 वर्ष मी आळंदीत राहिलो. फक्त मागच्याच वर्षी मी गावाकडे आलो. काकासाहेब महाराज, मागच्या वर्षी गावाकडे का आलो तर त्याचं कारण असं आहे की माझं एकदा भाजलं माझ्या घरच्यांनी. आता लक्षात आलं असेल. मग आता घरीच यावं लागलं आणि परिसरातले कार्यक्रम. महाराज, खरोखर तुमचं काहीतरी मोठं तुमचं भाग्य आहे की तुम्ही मधुकरी वाढतायत, की ज्या मधुकरीच्या जोरावरती आळंदीतली जेवढी काही पंचकृषी आहेत, आळंदीला लागून जेवढी काही गावं आहेत ना, त्या गावांचं मोठं भाग्य आहे की ते आजही ज्ञानेश्वर महाराजांना आपला नैवेद्य जातो या अनुषंगाने ते मधुकरी वाढतायत आज सुद्धा आळंदीमध्ये. म्हणजे मी सुद्धा 15 वर्ष आळंदीत राहिलो तर 15 वर्षापर्यंत मी सुद्धा मधुकरी मागितली बरं का. तुमचं गाव अत्यंत भाग्यवान आहात की तुम्ही ज्ञानोबारायांना अर्थातच माऊलींना तुमचा नैवेद्य तुमच्या घरातून तुम्ही भाकरी पाठवतायत. खरोखर धन्यवाद आहात तुम्हाला सगळ्यांना. सर्व ज्ञानाई गुरुकुळ वालेकर शिक्षण संस्थेमधील विद्यार्थी असतील, गावातील ग्रामस्थ काही मंडळी असतील, रामदास महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी मला येण्याचा योग आला. महाराजांनी सांगितलं म्हणे, महाराज आमचा गावाचा सप्ताह आहे आणि तुमचा कितवा दिवस घालायचा. मी त्यांना म्हणलं 10वा आणि 13वा सोडून कोणताही घालावा. योगाने आजच्या पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा या ठिकाणी शिव महापुराणाचं या ठिकाणी कथा सुरू आहेत आणि कथा प्रवक्ते आहेत महादेवजी महाराज निपाणीकर. महाराजांच्या मुखातून आपण आज या ठिकाणी शिव महापुराणाचं महात्म्य श्रवण केलंच असेल. असो, अभंग सुद्धा अत्यंत मी गोड निवडलाय. आपल्या सगळ्यांच्या पाठातला जास्त डोकं चालवायची गरज नाही का, आणि अत्यंत सोपा आहेत. असा माणूस नाही इथं की अशी स्त्री नाही की ज्या स्त्रीच्या कानावून किंवा ज्या पुरुषाच्या कानावून हा अभंग गेला नाही. काय महाराज, महाराष्ट्रामध्ये कीर्तन परंपरा अनेक वर्षाची आहेत, पण ज्ञानोबारायांचा काळ झाला 727वी. आता या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांचा आळंदीमध्ये संजीवन समाधी सोहळा संपन्न झाला. तर समाधी सोहळा संपन्न झाल्यानंतर तिथून 750 वर्षापूर्वी कीर्तन परंपरेला जास्त अवधान आलं आणि अवधान आल्यापासून तेव्हापासून तर आतापर्यंत 2 अभंगाची परंपरा आजही चालू आहे. कीर्तन सुरू होण्याच्या अगोदर पंचपदी केली जाते, ती असते सुंदर ते ध्यान, आणि दुसरा एक अभंग महाराज गातात रूप पाहता लोचनी. हे 2 अभंग प्रत्येक माणसाचे अर्थातच महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाचे पाठ आहेत. आणि ऐका ना, एखादा मतलावी ना महाराज महाराष्ट्रामध्ये राहून आपल्या या सारोळ्या गावामध्ये राहून एखादा मतलावी महाराज हा जो अभंग आहे सुंदर ते ध्यान, हा माझ्या कानावून सुद्धा गेला नाहीत असं समजावं. हे चुकून भारतात जन्माला आलं ते पाकिस्तानचं आहे. विढाला विढाला अभंग सगळ्यांच्या परिचयाचे आहेत. महिला मंडळ अत्यंत गोड अभंग आहे, सगळ्यांच्या परिचयाचे आहेत. फक्त आता एकच विनंती आहे की कीर्तन संपेपर्यंत असेच चेहरे राहू द्या. मग आता जसे तुमचे चेहरे फ्रेश दिसतायत ना, नुकत्याच उमललेल्या कमळाच्या फुलासारखे दिसतायत, नुकत्याच उमललेल्या गुलाबाच्या फुलासारखे दिसतायत. फक्त असेच शेवटपर्यंत राहू द्या. सूर्यफुलं होऊ नका, सूर्यफुलं तेवढे होऊ नका. मला माहिती आहे आपण सर्वजण दिवसभर काम करून या ठिकाणी उपस्थित झाला. आपण प्रत्येक जण शेतकरी आहोत. शेतकरी असलं की त्या ठिकाणी आपल्या पाठीमागं कामच लागलेले आहेत. मी सुद्धा शेतकऱ्याचा आहे आणि मी सुद्धा नारदाच्या गादीवर खोटं बोलत नाही. मी सुद्धा आज हार्बर कोळपून आलोय महाराज. वा काय महाराज, दिवस रात्रीचं आपलं काम रात्रीचं आहे. महाराज मंडळींचं काम केव्हा आहे? रात्रीचं आहे. मग दिवसभर काय आपण शेतकरी आहोत. आपला काय आहे तो धर्म आहे, आपलं कर्म आहे. ते आपल्याला भगवंताने काम लावून दिलेत. प्रत्येकाला देवाने वेगवेगळं काम लावून दिलंय. काय, काहींना काम वेगळं असतं, काहींना सीमेवरती बंदूक घेण्याचं काम भगवंताने लावून दिलंय, काहींना देशाची सेवा करण्याकरता काम दिलंय, काहींना ऑफिसमध्ये काम करायचंय, काहींनी त्या ठिकाणी स्वयंपाकाचं काम करायचंय, तर काहींनी कीर्तन प्रवचनाचं काम करायचंय, काहींनी शेतीचं काम करायचंय. आता इथं जर सगळेच कीर्तनकार असते तर ऐकायला कोणी नसतं. इथं ऐकायला कोणी नसतं, म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. असो, गोड अभंग निवडलाय. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया, तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची धान, मकर कुंडले तळपती श्रवणी कंठिक पंचम दरबाळा पंचम इकडचं इकडचं आता कोणी जाते कंठिक स्तुभमणी विराजित, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. सगळ्यांच्या परिचयाचा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज आपला आराध्य दैवत असणाऱ्या पांडुरंग परमात्म्याची ओळख करून देतात, त्याचं स्वरूप गातात. आणि त्या अभंग म्हणजे असं असतं पहा, वारकरी संप्रदायाचा नियम आहे
की पहिला दिवस असला सप्त्याचा की पहिल्या दिवसामध्ये त्या ठिकाणी एकतर देवाच्या नामाचं महत्व गावं, नाहीतर देवाच्या स्वरूपाचं महत्व गावं किंवा देवाचं मंगलचरण गावं. दुसरा दिवस असला की तिथून पुढे कीर्तन करायला बंधन नसतं. डायरेक्ट जागराच्या दिवशी म्हणजे काल्याच्या आदल्या दिवशी एक बंधन असलं. वारकरी संप्रदायातला नियम आहेत काय, त्या दिवशी भगवंताकडे मागणी मागितली पाहिजे, असाच अभंग गायचा, असाच अभंग निवडायचा आणि शेवट काल्याच्या कीर्तनाने काल्याच्या अभंगाने समाप्ती करायची, असा वारकरी संप्रदायाचा नियम आहे. म्हणून निवडलेला अभंग प्रत्येकाच्या पाठातला आहे. ऐका, या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज देवाची ओळख आपल्याला करून देत आहेत. ऐका, थोडंसं लक्ष देऊन ऐका. या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला देवाची ओळख करून देत आहेत. आता देव कोणाला माहित नाही का? आपल्याला प्रत्येकाला देव माहित आहेत. इथून 300 किलोमीटर पंढरपूर आहे. पंढरपूरला गेल्यानंतर विटेवरती उभा आहेत, कटेवरती हात ठेवलेले आहेत, कानामध्ये मकर कुंडल आहेत, गळ्यामध्ये कंठी कौस्तुभ नावाचा मणी आहेत. सगळं त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येकाला देव माहिती आहेत. मग महाराज तुकाराम महाराज आपल्याला देवाची ओळख कशी करून देतात, त्याचं उत्तर ऐका. या अभंगातून म्हणजे अभंग सगळ्यांच्या पाठ आहेत. या अभंगामध्ये मला विठ्ठलाचं किंवा पांडुरंगाचं नाव दाखवा. आहे या अभंगामध्ये म्हणजे पहिल्या चरणापासून तर शेवटच्या चरणापर्यंत लक्ष देऊन ऐका बरं का. आज ना पहिला दिवस आहे आणि पहिला दिवस असला की कीर्तन करायला थोडंसं जड जात असतं. पहिला दिवस असला म्हणजे काही मागं पुढे काही गोष्टी होत असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजचं कीर्तन म्हणजे पत्रवाळीचं कीर्तन आहे. आजचं कीर्तन पत्रवाळी. मला जेवायला बसल्यानंतर पंक्तीमध्ये सगळ्यात अगोदर काय वाढतात तुमच्याकडे? चाललो गाडी मी चिंचोलीला. काय वाढलं जातं? पत्रवाळी वाढली जाते. मग आजचं कीर्तन म्हणजे पत्रवाळीचं कीर्तन आहे. आजचं कीर्तन कशाचं आहे? पत्र. मी फक्त आज तुम्हाला पात्र टाकून जाणार आहेत आणि इथून पुढचे 7 दिवस तुम्हाला मिष्टान्न खायला मिळणार आहेत, पंचपक्वान्न खायला मिळणार आहेत. आजचं कीर्तन म्हणजे पत्रवाळीचं कीर्तन आहे. कशाचं आहे? बोला ना, कशाचं आहे? पत्रवाळी. आज मी फक्त पत्रवाळी टाकून जाणार आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, एक गोष्ट ध्यानात घ्या. आज मी जरी पात्र टाकून गेलो ना तुम्हाला, मी जरी आज तुम्हाला पत्रवाळी टाकून गेलो तरी 7 दिवसापर्यंत तुम्हाला आपल्याच पात्रावरती जेवण करायचं, एवढं लक्षात ठेवा. शेवटपर्यंत तुम्हाला आपल्याच पत्रवाळीवरती जेवण करायचंय. विठ्ठल विठ्ठल. पांडुरंगाचं नाव घेत नाहीत. अभंग पहिल्यापासून तर शेवटपर्यंत पहा, परंतु नाव न घेता तरी सुद्धा तुकाराम महाराज त्याची ओळख करून देतात. ऐका, आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी परंपरा आहे. महाराष्ट्रातच नाही तर आपल्या संपूर्ण देशामध्ये असं आहे. पहा, आपण देवता ओळखतो, पण देवता ओळखत असताना त्याच्या लक्षणाने देवता ओळखली जाते. लक्षणाने कशी? महिला मंडळ लक्ष द्या. लक्षणं सांगतो मी तुम्हाला, तुम्ही मला देव सांगायचे. मी तुम्हाला लक्षण सांगतो, तुम्ही मला देव सांगायचे आहेत. ऐका, हातामध्ये त्रिशूळ आहेत, त्या त्रिशूळाला डमरू आहेत, अंगावरती गजचर्म व्याघ्रांबर परिधान केलेले आहेत, शेजारी पार्वती माता बसलेली आहेत. असा देव कोणता? महादेव. आणखीन सांगतो, सिंहावरती बसलेली आहेत. अशी देवी कोणती? जगज्जननी जगदंबा. बरं, आणखी सांगतो, भला म्हणजे भलं मोठं पोट आहे, सुपासारखे कान आहेत, हत्तीसारखी सोंड आहेत. असा देव कोणता? गणपती. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही तर सगळीकडे काय माहितीये, लक्षणाने देव ओळखला जातो. लक्षण सांगितलं की देवता ओळखली जाते. या अभंगामध्ये तुकोबरा देवाचं नाव घेत नाहीत, पण या अभंगामध्ये जेवढे काही विशेषण तुकाराम महाराजांनी वापरले सगळेच्या सगळे पांडुरंगालाच लागले जातात. मला सांगा, सुंदर ते ध्यान, सुंदर असणारं ध्यान, सुंदर ते ध्यान, उभे विटेवरती उभा असणारा देव कोणता? बोला ना, कोणता? पांडुरंग. बर, तुळशी हार गळा, गळ्यामध्ये तुळशीचे हार आहेत, तुळशी हार गळा, कासे पितांबर नसलेला आहेत आणि आवडे निरंतर हेची ध्यान. मग म्हणजे पितांबर नसलेला देव, गळ्यामध्ये तुळशीचा हार घातलेला देव, असा देव कोणता? पांडुरंग आहेत ना. बर, मकर कुंडले, म्हणजे कानाला कुंडल आहेत, माश्याचं कुंडल, माश्या आहेत 2 कानाला. मकर कुंडले, तळपती श्रवणी आणि म्हणजे गळ्यामध्ये कंठी कौस्तुभ नावाचा मणी गळ्यामध्ये आहेत. असा देव कोणता? पांडुरंग. नाव घेतलं नाहीत, पण सगळेच्या सगळे लक्षण तुकोबरा देवाला वापरतात, पांडुरंगाला. आणि तुकोबरा शेवट म्हणतात
की असं सुंदर असणारं ध्यान, ते ध्यान पाहण्यामध्ये माझं सर्व सुख हिरावून गेलेलं आहे. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. आणि हे जे ध्यान आहेत ना, हे ध्यान मी कधी कधी पाहणार नाहीत. ऐका, हे ध्यान मी आपण काय करतो, देवाला कधी कधी पाहतो, मी कधी कधी पाहणार नाहीत, मग निरंतर पाहणार. आवडे निरंतर हेची ध्यान विठ्ठला. आपल्या सगळ्यांच्या काय असतं, काही गोष्टी अतिपरिचयाच्या असतात. हा अभंग आपल्या प्रत्येक दररोज म्हणणार आहेत, परंतु याच्या म्हणजे आपण या अभंगाच्या अर्थाकडे लक्ष देत नाही. आपण दुसऱ्या अभंगाच्या अर्थाकडे लक्ष देतो, पण या अभंगाकडे आपलं थोडस लक्ष कमी आहे. का? कारण अतिपरिचयाचं आहेत ना, अतिपरिचय झाला की तिथं अवज्ञा होत असते. ऐकावर का महिला मंडळ? लागल्या तुम्ही जांभळ्या द्यायला, आलं माझ्या लक्षामध्ये. पण जास्त वेळ मी बी काही लांबवणार नाही. एकच तास शिल्लक राहिलाय आपल्याकडे, पण एकच तास शिल्लक राहिलाय. ऐका, अतिपरिचय झाला की तिथं किंमत राहत नाही. अतिपरिचय झाला की किंमत राहत नाही. ऐका, तुमच्याच भाषेतलं तुम्हालाच उदाहरण सांगतो. तुमचा जावई जर लांब असला, राहणारा असला, संभाजीनगर धरा, पुणे धरा किंवा मुंबईला राहणारा जर तुमचा जावई असला आणि तो जर गावामध्ये येत असला, आपल्या घरी जर येणार असला सासूरवाडीला, तर सासूबाईची किती धावपळ होते सांगा बरं. काय करून काय नाही, म्हणजे लाडू करू का, जिलेबी करू का, बासुंदी करू का, कारण काय करून काय नाही, सगळं दिवसभर तिची धावपळ असते. का? जावाई लांबून येणारे ना, कधीतरी येणारा पाहुणा येतो, कधीतरी येणारा पाहुणा आहेत म्हणून तो कसा आहे, लांबून येणार आहेत म्हणून त्याची किंमत केली जाते. तोच गावना जर आपला तोच पाहुणा जर गावातला असला तर त्याची किंमत फक्त एकदाच केली जाते. पाहुणं दुपारी पित्र जेवायला या, बरोबर आहे ना? पटलं ना? म्हणजे काय महाराज, अतिपरिचय झाला की तिथं अवज्ञा होत असते. म्हणून अभंग आपल्या प्रत्येकाच्या पाठ आहेत. पण पाठ जरी असला ना, या अभंगाचा अर्थ सुद्धा अत्यंत गोड आहेत आणि अत्यंत सुंदर आहेत. अति थोडस चिंतन आपल्याला करायचं आहे. मृत्यू लोकामध्ये जीवन जगत असताना आपल्याला प्रत्येकाला 3 प्रकारचे लोक पाहायला मिळतात. लक्ष द्या, 3 प्रकारचे लोक आपल्याला पाहायला मिळतात. पैकी पहिला वर्ग असा आहे, देवाची भक्ती करत नाही, देवाला मानत नाहीत. एक दुसरा वर्ग असा आहे की देवाची भक्ती करून मुक्त झाला. आणि तिसरा वर्ग असा आहे की रात्रंदिवस देवाची भक्ती करतो, उपासना करतो, पण त्याला प्राप्ती मात्र होत नाही. पहिला वर्ग आहे देवाची भक्ती करतो, भक्तीच करत नाही. दुसरा वर्ग असा आहे भक्ती करून मुक्त झाला. आणि तिसरा वर्ग असा आहे की रात्रंदिवस भक्ती करतो, परंतु त्याला प्राप्ती मात्र होत नाही. मग त्याने केलेली भक्ती कुठं चुकते, तर याचं चिंतन करत करत या अभंगाचं निरूपण आपल्याला करायचं आहे. विढाला जीवनामध्ये 3 प्रकारचे लोक आपल्याला पाहायला मिळतात. पहिला वर्ग असा आहे भक्ती करत नाही, दुसरा वर्ग असा आहे भक्ती करून मुक्त झाला, तिसरा वर्ग असा आहे की भक्ती करतो पण प्राप्ती होत नाही. पहिला वर्ग असा आहे की देवाची भक्तीच करत नाही, आणि जो देवाची भक्ती करत नाही, त्याची उपासना करत नाही, त्याला नास्तिक असं म्हणतात. नास्तिक म्हटलं जातं, स्वतःही देवाला मानत नाहीत आणि दुसऱ्यालाही देवाला मानू देत नाहीत. स्वतःही भक्ती करत नाहीत आणि दुसऱ्यालाही भक्ती करू देत नाहीत. आणखीन सोपं बोलतो, स्वतःही माळ घालत नाही आणि ज्यानं माळ घातली त्याची माळ घालू देत नाही, त्याला म्हणायचं नास्तिक. वाक्य फार गोड आहे. नास्तिक कहता है कि मैं भगवान को मानता ही नहीं, लेकिन भगवान कहता है कि बेटा तू मुझे मान या ना मान, लेकिन मैं तुझे मानता हूँ. क्यों मानता हूँ? क्योंकि तू मेरी बनाई हुई दुनिया में रहता है, इसलिए मैं तुझे मानता हूँ. देव म्हणतो तू माझ्या बनवलेल्या जगामध्ये तू राहतो म्हणून मी तुला मानतो. म्हणजे देवाला आपली गरज आहे. कोणाला? देवाला आपली गरज आहे. आणि ज्या दिवशी देवाला आपली गरज राहणार नाही, त्या दिवशी देव आपल्या दारावरती गर्दी केल्याशिवाय राहणार नाही. दारावरची गर्दी कळते? दारावरची गर्दी केल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून देवाला आपली गरज आहे. नास्तिकपणा सोडून द्यायचा, नास्तिकाच्या नादी लागायचं नाहीत. नास्तिक जगामध्ये फार खतरनाक आहेत. नास्तिकाला अजिबात उपदेश सुद्धा करायचा नाही. काही ना जर म्हटलं ना, काही लोक देव मानत नाहीत, त्यांना जर म्हटलं ना चला ना कीर्तनाला, आज कीर्तन आहे आपल्या गावामध्ये, तो म्हणतो कीर्तनामध्ये आपला काय फायदा? काय कीर्तनामध्ये आपला काय फायदा? हे नास्तिक लोकांचे. आणि काही लोक खरोखर बरं का, काही लोक इथं फायद्यासाठी येतात. काहींचा फायदा फार मोठा असतो.
काहींचा फायदा असा असतो इथं, आपली जुनी सोडायची महाराजाची नवी हाणायची. येतंय का लक्षामध्ये? पण आता आमचे महाराज लोक सुद्धा एवढे हुशार झाले, ते कीर्तनाला येत असताना गाडीतच चप्पल काढून येतात. चप्पल गेली ना आपली. आता ती 4-5 नाव मी नाही सांगत आता गावाचं, 4-5 दिवस झाले राम महाराज सगळे विद्यार्थी त्या गावाला होते. नेमका डीपीवरच आकडा टाकला त्यानं, चपलीवाल्यानं. माझी चप्पल आणली, डीपीवरच आकडा टाकला. चला जाऊ द्या. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे देवाला मानत नाहीत त्याला नास्तिक असं म्हणतात. नास्तिक म्हणजे नास्तिकाच्या नादीच लागायचं नाही. जो माणूस नास्तिक असेल ना, त्याच्यापासून 10 फूट लांब राहायचं. नको बाबा तुझी संग. आणि तशा माणसाला उपदेश सुद्धा करायचं नाही. एखाद्याला चांगल्या माणसाला उपदेश करायचा, वाईट माणसाला उपदेश करायचा नाही. का करायचा नाहीत? कारण आपण केलेला उपदेश, आपण त्याला चांगलं सांगितलेलं, त्याच्या हिताचं सांगितलेलं त्याला पटत नाहीत. नाथ महाराज सुद्धा हरिपाठामध्ये सुंदर बोलतात. नाथ महाराज असं म्हणतात की क्रोधी माणसाला, अविश्वासी माणसाला ज्ञान सांगू नये. क्रोधिया अविश्वासी, नाही का, त्यासी बोध कैसा आणि व्यर्थ आपुली वाचा शिनवू नये. मूर्ख माणसाला ज्ञान सांगू नये. कारण का सांगू नये? नास्तिक माणसाला ज्ञान का सांगू नये? त्याला ते पटत नाही. काय असतं? काय आपली प्रत्येकाची बुद्धी, आपण सर्वजण इथं बसलेलो आहोत, आपल्या प्रत्येकाची बुद्धी ही 3 प्रकारची आहेत. ऐका, 3 प्रकारची बुद्धी आहेत. काही लोकांची बुद्धी असते गौरी बुद्धी, काही लोकांची बुद्धी असते शेणी बुद्धी, आणि काही लोकांची बुद्धी असते कर्पूर बुद्धी. आता तुम्हाला नवीनच ऐकायला मिळालं असेल. तुम्ही म्हणाला महाराज सगळं सोपं सांगा, नाहीतर काय कीर्तन संपल्यानंतर सकाळी लोक चर्चा करतील, काय राम महाराजांनी चिंचोलीचा महाराज आणला होता, सगळं कीर्तन डोक्याच्या वरतून गेलं. बरं तरी लोक म्हणत नाही की दोन्ही पायाच्या मधून गेलं, म्हणून डोक्याच्या वरतून तरी गेलं म्हणतात. ऐका, 3 प्रकारची बुद्धी आहेत. पहिली आहेत कर्पूर बुद्धी. काही लोक कापुरासारख्या बुद्धीचे असतात. आपला कापूर असतो मंदिरातला, कापूर घेतला, कापुराला काडी पेटवली, कापुराला लावली की कापूर लगेच पेट घेतो. बरोबर ना? लगेच पेट घेतो. तसं काही लोक कर्पूर बुद्धीचे असतात. त्यांना जर सांगितलं ना, चला ना कीर्तनाला, अहो चला हरिपाठाला, चला आळंदी पंढरपूरला, त्याला ते पटतं आणि तो आपल्या सोबत येतो, लगेच आपल्या सोबत माळकरी व्हायला तयार होतो. तसं काही लोक असतात कर्पूर बुद्धीचे. काही लोक असतात गौरी बुद्धीचे. गौरी बुद्धी असते, गौरी महिला म्हणून गौरी कळते ना, गौरी असते. गौरी घेतली, काडी पेटवली, गौरीला लावली की गौरी एकदम पेट घेते का? मग कशी पेटते ती? हळूहळू धुपत 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 ती पेटत जाते. तसा काही समाजामध्ये एक वर्ग असा आहे, त्याला जर तुम्ही सांगितलं माळ घाला, एकदम माळ घालत नाही, पण हळूहळू परिवर्तन त्याच्यामध्ये करतो, कालांतराने माळ घालतो. हा दुसरा प्रकार आहे. आणि काही लोकांची बुद्धी असते शेणी बुद्धी. शेणी बुद्धी म्हणजे कशी? नुकतंच पडलेलं म्हशीचं ताजं शेण तुम्ही कितीही काड्या पेटवा, कितीही काड्या उघळावा, काडी पेटवली त्याला लावायला गेलं की ते काय करतं? तिला इजवतं, तिला गार करतं. त्याला म्हणतात आपणा सारिके करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. याला शेणी बुद्धी असं म्हणतात. 3 प्रकारची. आता शेणी बुद्धी अजून सांगतो. काय झालं? सिटीतली मुलगी खेड्यामध्ये दिली. सिटीतली मुलगी नाही, उलट करतो अजून, म्हणजे आपल्या खेड्यातली मुलगी सिटीमध्ये दिली किंवा सिटीतली मुलगी खेड्यामध्ये दिली. आता सिटीतली मुलगी होती, स्वयंपाक करत होती, स्वयंपाक, आता सून आली म्हणून सासू मोकळी झाली, सासू गावात फिरायला निघून गेली. आता काय असतं? सून आल्यानंतर सासू मोकळी होत असते. बरं का महाराज? सून आली म्हणजे सासू मोकळी होत असते. मग ती गावामध्ये फिरायला मोकळी होत असते. तशी ती गावात फिरायला निघून गेली. सून करत होती स्वयंपाक. आता स्वयंपाक करता करता भानगड अशी झाली की तिच्या संपल्या गौऱ्या. मग आता तिनं विचार केला, स्वयंपाक अर्धा झाला, अर्धा तासाचा राहिला, त्या चुलीमध्ये काय घालायचं? म्हणजे आता शिकलेली होती, पण जेवढी शिकलेली होती ना तेवढी ती हुकलेली बी होती. तिनं विचार केला, गौऱ्या कशापासून बनतात? शेणापासून. तिनं विचार केला, गौऱ्या जर शेणापासून बनत असतील तर घाई त्या चुली पडून उठली, गमीला बरं शेण आणलं, चुलीमध्ये टाकलं, चूलही पेटली, स्वयंपाकही झाला. काहींना आता कळण, काहींना सकाळी उजेड्यावर कळण. याला म्हणतात शेणी बुद्धी. ज्ञान सांगायचं असलं तर चांगल्या माणसाला सांगावं, नास्तिक माणसाला ज्ञान सांगू नये. हा नास्तिक कसा आहे ऐका. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये नास्तिकांकरता भरपूर उदाहरणं वापरले. माऊलींनी पहिलं उदाहरण असं वापरलं की माऊली म्हणतात आकाशातून जमिनीवरती गार पडते. ऐका, काय पडते? गार. गार कळते ना तुम्हाला? आपल्या भाषेत त्याला गारच म्हणतात. वरतून पडलेली जी गार असते, ती गार जर तुम्ही हातावरती घेतली तर तुमच्या हातावरती ती गार किती मिनिटं राहील? तुमच्या हातावरती ती गार किती मिनिटं राहील? बोला की. अहो, जेवढी गार असेल तेवढा तिचा वेळ असेल, नंतर ती वेळ गळून जाते
पाणी होतं ती नाश पावते. मला सांगा, एवढ्या उंचावून पडलेली गार शेतामध्ये ज्या पिकावरती पडते त्या पिकाला राहू देते का? म्हणजे स्वतःही नाचते आणि पिकालाही नाचवते. तसा नास्तिक आहेत, स्वतःही नाचतो आणि दुसऱ्यालाही नाचवतो. माऊलींनी आधुनिक उदाहरण वापरलं. माऊली म्हणतात, माशी आपण या ते गिळवी, पुढीला ते बांधते शिनवी, ते कश्मल आठवी आचरण जे. माऊली म्हणतात, एक माणूस जेवण करण्याकरता बसला होता. पोटभर जेवला, पंचपक्वान्नाचं जेवण जेवत होता आणि जेवण करता करता शेवटचा घास त्याच्या ताटामध्ये शिल्लक राहिला. शेवटचा घास उचलणार, घास उचलून तो हात धुणार म्हणून त्यानं तो शेवटचा घास उचलला, तोंडामध्ये टाकणार. पण टाकण्याच्या अगोदर त्याच्या तोंडामध्ये एक माशी गेली. माशी कळते ना? माशी, बारीक माशी. शेवटच्या घासाबरोबर माशी गेली. काय असतं फक्त फरक एवढाच आहे, मोठ्या मोठ्या माशा लोक पचवतात, बारीक पचवता येत नाही म्हणे. शेवटच्या घासाबरोबर पोटात गेलेली माशी, पंचपक्वान्नाचं जेवण जेवलेला माणूस काय करण हो, एका मिनिटात उलटी करायला सुरुवात करेल. म्हणजे माशी स्वतःही पोटात थांबत नाही, पाठवलेल्या अन्नालाही राहू देत नाहीत, गार स्वतःही राहत नाही, ज्या पिकावरती पडते त्या पिकालाही राहू देत नाहीत. तसा नास्तिक माणसाचा सांगितलाय की स्वतःही आळंदी पंढरपूरच्या वाऱ्या करत नाहीत आणि जो वारी करायला निघाला त्याला एसटी स्टँड पर्यंत पोहोचू देत नाहीत. ऐका, जो एसटी स्टँड पर्यंत त्याला पोहोचू देत नाहीत. अहो, एखाद्यानं जर कीर्तन ऐकलं त्याला जर माळ घालण्याची इच्छा झाली ना आणि नास्तिकाची जर गाठ झाली तर तेवढ्यात त्याची माळकरी होण्याची बुद्धी बदलून जात असते. लक्ष द्या. काहींना जर पंढरपूरला जाण्याची इच्छा झाली, आता तसे झाली एका जणाला इच्छा आणि पंढरपूरला निघणार, बॅग भरली, बॅग अडकवली, बऱ्याच दिवसापासून विचार करत होता पंढरपूर जायचं, पंढरपूर जायचं, बॅग उचलली, एसटी स्टँडवर जाऊन बसला. आता पंढरपूर गाडीची वाट पाहतोय, आता मी गाडीमध्ये बसणार, आता मला कंडक्टर तिकीट मागायला येणार, असं त्याचं चिंतन चालू आहे. आता मी पंढरपूरमध्ये जाणार, असं तो एसटी स्टँडवरती बसल्यानंतर चिंतन करतोय आणि चिंतन करता करता फक्त त्याला एका नास्तिकाची भेट झाली. ऐका, नास्तिकाची भेट झाली. तुम्हाला राम 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 म्हणला. का हो, कुठं निघाला? म्हणला चाललो म्हणला पंढरपूरला. अहो, काय झालं, आपल्या गावामध्ये सप्ताह झाला, मी सप्त्यामध्ये असं ऐकलं की तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखील या. जन्म म्हणजे जन्माला आल्यानंतर पंढरपूर पाहण्याची इच्छा मला झाली आणि निघालो म्हणला पंढरपूरला. मी कीर्तनामध्ये ऐकलं. आता त्या नास्तिकाने पहिला शब्द त्याला काय वापरला असेल? नास्तिकानं पहिला शब्द असा वापरला, अरे काय कीर्तनकाराच्या नादी लागलाय. कोणाच्या? काय कीर्तनकाराच्या नादाला लागलाय? कीर्तनकार लोकांचं कुठं मनावर घेत असतात का? कीर्तनकाराचं मनावर घेत असतात? मनावर घेत असतात कीर्तनकाराचं? बोला ना, तुमचं कसं आहे, मनावर घेतात का नाही घेत? नाही. आणि काय महाराज, काही लोकांना हे सहज सोपं वाटतं बरं का. बघा, हे सहज सोपं वाटतं. हे कीर्तन करणं, पखवाद वाजवणं, गायन करणं, हे टाळं घेऊन उभं राहणं, हे सोपं वाटतं सगळ्यांना. हे पेटी वाजवणं हे सोपं आहे का होय? हे सोपं नाही बरं का. सोपं फक्त एकच आहे बाबा, सोपं फक्त एकच आहे. खाली बसल्या बसल्या महाराज चुकला, खाली बसल्या बसल्या महाराज चुकला हे म्हणणं तेवढं सोपं आहे. हे सोपं नाही. हो, ज्याला कीर्तन जमतं त्याला पखवाद जमत नाही, ज्याला पखवाद जमतो त्याला गायन जमत नाही, ज्याला गायन जमतं त्याला काही गोष्टी त्याला पेटी वाजवता येत नाही. ज्यांना काहीच जमत नाही ना ते एवढ्या लोकांना नाव ठेवल्याशिवाय राहत नाही. लक्षात येते का बा? ज्यांना यातलं काहीच कळत नाही ते एवढ्या लोकांना नाव ठेवल्याशिवाय राहत नाही. म्हणजे काय, काही लोकांना 2 मिनिटं माईकवर बोलता येत नाही पण कीर्तनकाराच्या चुका काढल्याशिवाय राहत नाही. 2 मिनिटं माईकवर बोलता येत नाही बाबा, पण कीर्तनकाराच्या चुका काढल्याशिवाय राहत नाही. एका ठिकाणी कीर्तन झालं, एकदम सूचना देण्याकरता उठला. सूचना देत असताना त्यानं त्याच्या भाषेमध्ये सूचना द्यायला सुरुवात केली. तो म्हटला, महाराज शांत बसा, गडबड गोंधळ कोणी करू नका. या ठिकाणी महाराजांनी नंबर 1 कीर्तन केलं. तरी महाराजाला माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली. आणि मी तिथंच बसलेलो. नंतर म्हणू लागला, महाराजांचं सगळ्यांनी दर्शन घ्या, 2 लाईनीमध्ये दर्शन घ्या, 2 लाईनी तयार करा. एका लाईनीमध्ये महिला दर्शन घेतील आणि दुसऱ्या लाईनीमध्ये बाह्य दर्शन घेतील. कळलं कळलं. म्हणजे कीर्तनकाराच्या चुका काढल्याशिवाय राहत नाही. तो म्हणला, हो महाराजांचं कीर्तनामध्ये मी ऐकलं, चाललो म्हणला पंढरपूरला. तुम्हाला पंढरपूरला जाऊन काय करतो?
काय करशील पंढरपूरला जाऊन? अरे गेल्याबरोबर तू थंड्या पाण्यामध्ये आंघोळ करशील आणि आंघोळ झाल्यानंतर तू त्या ठिकाणी 2 तास 3 तास लाईनीमध्ये उभा राहशील. उभा राहून काय करतो? ज्या देवापाशी जातो त्या देवाच्या पायावरती डोकंच ठेवत नाही. इतक्यात लगेच पोलिसांच्या गचांड्या खातून एवढं सगळं करून करतो काय? काहीच नाही. देव देव म्हणतो, काळ्या दगडाच्या पाया पडतो. तीर्थ तीर्थ म्हणतो, गडुळ चंद्रभागेमध्ये आंघोळ करतो. मग मला सांग सज्जना, आपल्या गावात पाण्याचा का दुष्काळ पडला, दगडाचा का तोटा गेला का? काय त्या पंढरपूरला? असं म्हटल्यानंतर एका मिनिटात त्याची बुद्धी बदलली गेली महाराज. एकाच मिनिटात बुद्धी बदलली गेली. काय असतं, लोक 2-2 तास कीर्तनामध्ये बसतात, लोकांची बुद्धी बदलत नाही. पण एखाद्या दुर्जनाची संगती घडू द्या, बुद्धीचा पालट झाल्याशिवाय राहत नाही. दुर्जनाची संगती घडल्यानंतर बुद्धीचा पालट झाल्याशिवाय राहत नाही. बॅग उचलली, घरी आला. घरी आल्यानंतर दरवाजा बाजूला, बायकोनं दरवाजा उघडला, आतमध्ये जाऊन बसला. बाईनं पाणी वगैरे पिण्याकरता दिलं. त्या बायकोनं पहिला प्रश्न विचारला, का हो गेले नाही तुम्ही पंढरपूरला? बऱ्याच दिवसापासून बोंबलत होते पंढरपूर जायचं. काय झालं तुमचं पंढरपूर? अहो काय झाली तुमची वारी? अहो तुमची वारी? तो म्हणला, काय करायची वारी? बरं घरी. म्हणजे पंढरपूरला निघालेला माणूस आणि दुर्जनाची जर संगती घडली, नास्तिकाची जर संगती घडली, तर तो माणूस पंढरपूरला निघालेला बॅग घेऊन तो घरी येऊ शकतो. एवढी ताकद त्या नास्तिक लोकांमध्ये असते. का? कारण तो देव जो सुंदर असणारा देव आहे, त्या देवाला पाहू देत नाहीत. का पाहू देत नाहीत? कारण जो पाहू देत नाहीत तो स्वतःही पापी आहेत आणि तो तर पापी आहेच आहेत. पण ज्याची इच्छा झाली ना दर्शनाला जाण्याची, त्याला सुद्धा पापी करत असतो. पण त्या सुंदर असणाऱ्या परमात्म्याला पाहू देत नाहीत. हा पहिला वर्ग असा आहे की देवाची भक्तीच करत नाही, देवाला मानत नाहीत. मुळात तर आपण त्या देवाचे अंशच आहोत. ममय वंशो जीव लोके, आपण सर्वच्या सर्व भगवंताचे अंश आहोत. आपण सर्वजण भगवंतच आहोत. फक्त आपण त्याच्यापासून थोडेसे वेगळं झालेलो आहोत. वेगळं का झालो? तर त्याचं कारण असं आहे की आपण सगळेच्या सगळे संसारामध्ये गुंतलेलो आहोत. आणि साधू संत हे संसारामध्ये न गुंतता ते परमार्थामध्ये गुंतले. आणि गुंतल्यानंतर त्या ठिकाणी तुकोबराय संसारिक लोकांना मार्गावरती येण्याकरता, चांगला सुंदर उपदेश करण्याकरता, लोकांना देवधर्म कळावा म्हणून देवाचं वर्णन या अभंगाच्या माध्यमातून पहिल्या चरणात करतात.